गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण यांच्यासाठी 4 बियरी इथे मात्र देण्यात येतील. असं मात्र एक आगळं वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याचं श्रेय जर द्यायचं झालं तर नक्कीच सन्माननीय अतिथी अभिषेकजी सुतार आणि तानाजी काका यांच्या माध्यमातून ही सुरेख अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण अशा पाहुण्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं असतं. इथे मात्र धावसंख्येचा जर विचार केला अजूनही सामना चालू झालेला नाहीये. वारंवार विनंती करतोय सामना चालू करा शत्रू दळवी सर. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. समोर धर्मेश तर 9 सेकंडकडे प्रकाश. प्रकाशच्या बाबतीत जर सांगायचं झालं इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटकार. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र खराब गोलंदाजी. धावांचा श्री गणेशा धावांचा धावफलक उघडला जात आहे. धावसंख्या जाड पोहोचते 6 वर. सकाळच्या सत्रात जर आपण विचार केला 2 चेंडू आणि 12 धावांची गरज होती. 9 सेकंडकडे जो प्रकाश उभा आहे त्या फलंदाजाने मात्र 2 चेंडू 2 षटकार लगावले होते आणि आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून दिला होता. आता मात्र चांगली धर्मेशची सुरुवात. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर दुसरा बसतोय की काय आणि तसंच होत आहे. 2 चेंडू तब्बल 12 धावा. खराब गोलंदाजी. यानंतर जर एक षटकार अजून लगावला तर सन्माननीय अतिथी विवेक शेठ सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 देण्यात येतील. 40+ खेळाडू जरी असले तरी देखील चांगली फलंदाजी सातत्याने या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नाव शत्रू दळवी यांचं जरूर मोठं आहे, परंतु आज मात्र खराब गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 लांबलचक षटकार फलंदाज धर्मेशने लगावलेत आणि कुठेतरी सामन्याचा शिक्का मोर्तब इथे मात्र विजयाच्या दिशेने गेला. इथे मात्र रोख रुपये 1000 आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. 3 चेंडू 3 षटकार इथे मात्र लगावले गेलेत आणि 1000 रुपये जरूर आमच्यापर्यंत जमा झालेत. विवेक शेठ सुतार यांचं मी सातत्याने कौतुक करतोय, कारण जर विचार केला तर पहिल्या दिवसापासून पैशांची बरसात इथे मात्र खेळाडूंवर केली जाते आणि रोख रुपये 1000चं पारितोषिक मात्र इथे पटकावलं जात आहे. इथे मात्र 4थ्या चेंडूवर 4था जातोय की काय आणि 4थ्या चेंडूवर 4था षटकार. 6 चेंडू जर 6 लगावले 6 चेंडू अजून जर 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर रोख रुपये 4000 देण्यात येतील. म्हणजे 6 चेंडू 6 षटकार जर लगावले इथे मात्र नक्कीच पैसे वाचतायत. इथे मात्र चांगली गोलंदाजी थोडीशी दिशा इथे मात्र नक्कीच गोलंदाजाला मिळते. कारण विवेक शेठ सुतार यांचं सातत्याने मी कौतुक करतोय, कारण पहिल्या दिवसापासून आपण जर विचार केला प्रत्येक षटकार चौकारांच्या हॅट्रिकसाठी त्यांनी पैसे दिले गेलेले आहेत. सातत्याने क्रिकेटचे मोठे वेडे क्रिकेटचे मोठे चाहते आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न सफल होतोय. चांगला फटका. इथे मात्र या षटकातला 5वा षटकार लगावला गेलाय. 4था षटकार इथे मात्र लगावला गेलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात 30 धावा आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. इथे मात्र सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज. नक्कीच खराब गोलंदाजी शत्रू दळवी यांची आणि इथे मात्र चांगली फलंदाजी धर्मेश यांच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रात सामन्याचा हिरो ठरला होता प्रकाश आणि इथे मात्र सामन्याचा हिरो ठरतोय धर्मेश. आपण जर विचार केला विवेक शेठ सुतार, कोण म्हणतं 40+ खेळाडूंमध्ये दमखम नसतो, कोण म्हणतं क्रिकेट 40+ सामने बघण्यास मजा येत नाही. इथे मात्र नक्कीच कौतुक करेन मी फलंदाजांचं. सातत्याने षटकार चौकारांची आतिषबाजी 40+ खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक विकेट जर घेतले तर रोख रुपये 3000 इथे दिले जातील, परंतु तसं होणं खूप कठीण आहे. तसं करणं खूप गरजेचं आहे, कारण सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. 30 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय व्हाईट बॉल आणि इथे मात्र नक्कीच सांडपाडा 40+ संघ विजय संपादन करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि हारलेल्या संघाचं देखील हार्दिक हार्दिक आभार आहे. धर्मेश सर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय अतिथी विवेक शेठ सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 आपल्याला दिले जातील. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. सन्माननीय अतिथी विठ्ठल मोरे यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक. ची बेलापूरचा संघ इथे आला असेल तर उपस्थिती दाखवा. टॉस साठी या. बेलापूर 40+ बेलापूर संघाचा कर्णधार जर इथे आला असेल तर विनंती असेल
नाणेफेक करण्यासाठी या फायनल इथे खेळवण्यात येईल. याच धर्मेशचा जर विचार केला तर लागोपाठ 5 षटकार देखील एका षटकात मारल्यात आणि बोरवलीला ती मॅच जिंकून दिली होती. असा धर्मेश आज मात्र 4 षटकार एका षटकात लगावतोय. विनंती असेल धर्मेश व्यासपीठावर द्यायचं रोख रुपये 1000 आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सन्माननीय अतिथी विवेक सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 आपल्याला दिले जातील. टाळ्या वाजून स्वागत करा. पहिल्या षटकात 4 षटकार ते देखील शत्रू सारख्या गोलंदाजाला इथे मात्र लगावले आणि पूर्णपणे सन्माननीय अतिथी विठ्ठलरावजी मोरे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 5 षटकार मारलेत. टाळ्या वाजून स्वागत करा. टाळ्या वाजवा खेळाडूसाठी. प्रेक्षकांची मनं इथे मात्र जिंकून घेतली. 5 षटकार इथे मात्र लगावले. बेलापूर